करवंदाची मस्त आंबट गोड अशी चटणी। या दिवसांचे करवंद यायला लागले आहे बाजारात। अगदी थोड्याशाच वेळेसाठी अगदी असतात हे, नंतर येत नाही वर्षभर। त्यामुळे ही चटणी नक्की करून बघा। तर बघा, करवंद असे असतात, ज्यांना माहिती नाहीये त्यांनी बघा बाजारात त्यांना असं फळ दिसलं असेल आहे, तर याला करवंद म्हणतात। याची मस्त आंबट गोड मस्त लागते। अगदी आंब्याची जशी करतात ना मेथांबा, तसंच अगदी लागतो। बघा, मी थोडंसं जेवढं करायचं होतं तेवढं अर्धे अर्धे तुकडे असे कापून घेतलेले आहे। बघा, आता ही कवळी जर बी असेल आहे तर तुम्ही ती राहू द्या, पण जर कडक असेल आहे बी, ती तुम्ही काढून घेऊ शकता। इथे बघा फोडणी घालून घेते लगेच। अगदीच थोडंसं तेल घालायचं आहे। मोहरी तडतडल्यानंतर मेथीदाणे घालून घ्यायचे आहे आणि 2 मिरच्या इथे घातलेल्या आहे। इथे मी तिखटाचा वापर करणार नाहीये, फक्त मिरची घालती आहे। नावाला अगदीच हळद घालून घ्यायची आहे आणि लगेच इथे करवंद घालून घ्यायचे आहे। तुम्हाला जसे अजून बारीक काप करून घ्यायचे आहे तर अजून बारीक काप करून घेऊ शकता। मी एका याचे 2-2 असे अर्धे अर्धे कापून घेतलेले आहे। बघा, थोडंसं परतवून घ्यायचं आहे। थोडा अगदी अर्धापेक्षा थोडा जास्त शिजला की थोडं आपल्याला याच्यात पाणी घालून घ्यायचं आहे। खूप एकसाथ पाणी घालायचं नाही, अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे। बघा, थोडेसे शिजत आहे। मी दाबून बघितल्यावर थोडेसे शिजले आहे, त्यामुळे आता इथे थोडंसं मी पाण्यात अजून शिजवून घेणार आहे। त्यानंतर इथे बघा, तुम्हाला रस्सा जसा हवा आहे त्या हिशोबाने इथे पाणी घालायचं आहे। खूप एकसाथ पाणी घालू नका, कारण लवकरच शिजतं, जास्त वेळ लागणार नाही याला शिजायला। अगदी छोटे छोटे असतात तर लवकर शिजतात ह्या। अगदी तुम्हाला वाफेवर पण घ्यायची गरज नाहीये, इथे उकळी येता येता शिजणार आहे। अगदीच चवीला इथे मीठ घालायचं आहे, कमीच। भाजीसारखं खूप सारं मीठ घालू नका याच्यात, थोडंसं नावाला अगदी। आता बघा, इथे तुम्हाला तुमच्या आवडीवर आहे। तुम्हाला इथे साखर आवडत असेल तर साखर घाला किंवा गुळाचा चव आवडत असेल तर गुळ घाला। इथे दोन्ही प्रकारे मी बनवत असते, पण आज मी तुमच्यासोबत साखरेची रेसिपी शेअर करते आहे। बघा, थोडंसं इथे अजून बाकी आहे, म्हणून मी इथे थोडंसं पाणी अजून घालून घेतलेलं आहे आणि सोबतच इथे मी साखर घालते आहे, म्हणजे छान पाकास येईल आहे ते आणि शिजून पण जातील आहे। खूप गळेपर्यंत आपल्याला शिजवायचं नाहीये, पण अगदी दिसला पाहिजे अर्धा अर्धा आकार, नाहीतर खूप गच्च शिजलं की काहीच त्याचा आकारच अगदी दिसणार नाही। तर बघा, व्यवस्थित शिजत आलेले आहे आणि साखर टाकल्यामुळे आता त्याचा पाक पण होईल आहे। खूप पातळ असं ठेवायचं नाहीये, सैलसर असं थोडेसे, बघा कन्सिस्टन्सी लक्षात घ्या। खूप पातळ करायचं नाहीये, अगदी थोडंसं बुडेल इतकेच मी पाणी थोडं थोडं घातलेलं आहे। लागत असेल आहे तर घाला, पण अगदी थोडं थोडंच घाला। एकदम खूप सारं पाणी एकसाथ घालू नका। छान बघा, शिजत आलेले आहे, खूप छान लागते। तुम्ही खाल्लं नसेल आहे, नुसतं जर खाल्लं ना तर खूप आंबट असं याची चव असते। बघा, आता पूर्ण शिजलेला आहे। बस एक 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 1.5 मिनिटं मी अजून थोडंसं त्याला घट्ट करून घेईल आहे आणि बस झालं आहे। इथे जास्ती अजिबात वेळ लागलेला नाहीये मला, 5 ते 7 मिनिटं इथे लागलेले आहे। चिरायला वेळ लागतो, कारण छोटे छोटे असतात, त्याला चिरायला थोडासा वेळ लागतो, पण शिजायला अजिबातही वेळ लागत नाही। बघा, मी भांड्यात काढून घेतला आहे। रंग बघा किती सुंदर आलेला आहे। गुळाचं जर केलं ना तर अजून थोडासा डार्क रंग येतो। बघा, घट्टसर ठेवलेला आहे, खूप पातळ असं केलेलं नाहीये। तुम्ही पण नक्की करून बघा, मस्त आंबट गोड ही चटणी